मी मुकुंद. तर आज आपण इंग्लिश ग्रामर या सिरीज मधील आपला पुढचा पार्ट करणार आहोत. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की पार्ट्स ऑफ स्पीच मधील आज आपण पहिला पार्ट म्हणजे नाउन करत आहे. नाउनचे टोटली 8 प्रकार पडतात. तर 8 प्रकार मधील पहिला प्रकार म्हणजे कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या जागेचे, एखाद्या ठिकाणाचे नाव, जसं की बॉय किंवा गर्ल, स्कूल असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा पार्ट प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या वस्तूचे, एखाद्या ठिकाणाचे विशिष्ट नाव. तर विशिष्ट नाव म्हणजे आपण बॉयला जर एक नाव दिले मुकुंद, तर मुकुंद हे एक प्रॉपर नाउन आहे. आपण जर गर्लला एक विशेष नाम दिले जसं आदिती, तर ते एक विशेष नाम झाले. ठिकाणाला जर महाबळेश्वर हे एक नाव दिले तर ते एक विशेष नाम झाले. आता पुढचा पार्ट कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहदर्शक नाम. जसं मागच्या वेळी पण बघितलं की बॉयज यांची मिळून एक टीम तयार होते, सोल्जर्स मिळून एक आर्मी तयार होते. तर यातील आर्मी आणि टीम हे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. आता पुढचा पार्ट ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे फील करू शकतो पण आपण त्याला टच करू शकत नाही अशी गोष्ट. जसं की हॅपीनेस, सॅडनेस, जॉयफुल ही ऍब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. आता पुढचा पार्ट काउंटेबल नाउन्स. काउंटेबल नाउन म्हणजे आपण त्यांना सिंग्युलर आणि प्लुरल या दोन्ही भागांमध्ये विभागू शकतो. जसं की ऍपल याचं रूपांतर ऍपल्स मध्ये झालं, बॉयचं रूपांतर बॉयज मध्ये झालं. आता पुढचा पार्ट अनकाउंटेबल नाउन्स. अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे त्यांना फक्त आपण सिंग्युलर या एकाच भागात विभागू शकतो. जसं की मनी, मनी याला आपण प्लुरल करू शकत नाही. वॉटर, वॉटर यालाही आपण प्लुरल करू शकत नाही. आता पुढचा पार्ट कंपाऊंडेड नाउन्स. कंपाऊंडेड नाउन्स म्हणजे एका वाक्यात दोन नाम जोडून येणे. जसं की स्कूल बॉय, स्कूल बॉय मध्ये स्कूल आणि बॉय हे दोन जोडून नाम आले आहे. आणि ऑरेंज ज्यूस, ऑरेंज ज्यूस मध्येही दोन जोडून नाम आलेले आहेत, ऑरेंज आणि ज्यूस. आता पुढचा पार्ट कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट नाउन म्हणजे एखाद्या अशी नाउन्स ज्यांना आपण फील करू शकतो आणि त्यांना आपण टचही करू शकतो. जसं की एखादी बिल्डिंग किंवा एखादं ब्रिज यांना आपण टच करू शकतो. तर अशाच अजून ग्रामरच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.